फॉर लूप इन पायथन. तर फॉर लूप म्हणजे काय? तर फॉर लूपमध्ये आपण काय करतो, एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा जर आपल्याला रिपीट करायची असेल तर आपण फॉर लूपचा वापर करतो. तर आता फॉर लूप आपण पायथनमध्ये कसं इम्प्लिमेंट करतो, तर आपण त्याचं डायरेक्ट एक्झाम्पल देऊ. आता त्याचं एक्झाम्पल काय आहे, तर आता इथं आपण फॉर आय इन रेंज. आता इथं आपण रेंज दिली, रेंज आपण दिली 5पर्यंत आणि इथं प्रिंट हॅलो वर्ड केला आपण. आता हे आपण हॅलो दिले, तर आता हे हॅलो आपल्याला 5 वेळा आपल्याला हे खाली एक प्रिंट होणार. तर आपण हे फॉर लूप आपण असं इम्प्लिमेंट करू शकतो. पण हे झालं फक्त नंबरमध्ये, रेंजमध्ये, की आपल्याला इथून इथपर्यंत आपल्याला एवढं प्रिंट करायचं. पण आता समजा आता आपल्याला एक लिस्ट दिली आणि त्या लिस्टमधील काहीतरी आपल्याला समथिंग व्हॅल्यू दिले ते. आता ते आपल्याला काय करायचं ते की ते एकाखाली एक आपल्याला प्रिंट करायचे. मग त्यासाठी आपण फॉर लूपचा आपण वापर करू शकतो. मग तो कसा करू शकतो, तर आता इथं आपण एक एक्झाम्पल घेतलं आहे. आता नेम आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर केला. आता एक टू आपण एक लिस्ट घेतली. आता यात काहीतरी आपण 3 नावं दिली. आता आपण इथं काय केलं, सेम ह्यासारखीच प्रोसेस फॉर. आता आयच्या जागी आपण नेम म्हणजे ह्या व्हेरिएबलचं आपण नाव घेतलं, नेम घेतलं. नेम इन नेम्स म्हणजे काय केलं, फॉर नेम. आता फॉर नेम इन नेम्स आणि प्रिंट नेम. तर आता आपण हे केलं की जे आपल्या जेवढ्या व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यू आपल्या एकाखाली एक आपल्या प्रिंट होणार. तर ह्याला आपण फॉर लूप म्हणतो. तर फॉर लूपचा यूज खूप ठिकाणी आहे, की जसं की आता आपल्याला काय करायचं आहे की संख्या मोजायच्या आहेत, किंवा आता आपण एक वळीनं संख्या दिली, त्याचं आपल्याला काय करायचं की त्याची ॲडिशन करायची, किंवा आता आपल्याला सपोज 5चा एक आपल्याला टेबल तयार करायचा आहे, तर त्यासाठी बी आपण फॉर लूपचा आपण उपयोग करू शकतो. तर फॉर लूप हा म्हणजे जे मोठे मोठे प्रोजेक्ट असतात त्यात बी आपण त्याचा उपयोग करू शकतो. तर हा आहे फॉर लूप इन पायथन.